नमस्कार. आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सन्माननीय जरांगे पाटील उपोषणाला बसलेले, आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले असता महाराष्ट्रातील तमाम मराठे इथं मुंबईमध्ये येऊन धडकलेले आहेत आणि मराठ्यांचे जेवणासाठी पाणी पिण्यासाठी काय हाल होत होते ते पाहता जरांगे पाटलांनी आवाज दिल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता इथे मराठी बांधव जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासाठी अन्नधान्य, केळी असतील, बिस्किट असतील, पाणी असतील, ट्रकला ट्रक भरून मुंबईमध्ये घेऊन आले आहेत. तर आपण संवाद साधूयात. सर, काय नाव आहे आपल्या आणि कुठून आलेला आहात आपण? आम्ही पुणे राजगुरुनगरवरून अंकुश राक्षे. आम्ही काल आमच्या तालुक्यातून मनोजदादांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कालपासून किंवा दररोज गाड्या येतात, पण काल 1 लाख लोकांचं जेवण आणि जवळपास 70-80 गाड्या बनवून पाणी, बिस्किट असे मोठे कंटेनर बरेचसे आणलेत आम्ही. फरसाण असेल किंवा भाकरी, शेंगदाण्याची चटणी, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, काही लाडू आहेत, अक्षरशः काही मासवडी होती, भाकरवडी होती, वेफरचे पॅकेट होते, चकली होती, राजगिरी लाडू होते आणि जेवणाचंही बऱ्याच मोठ्या प्रमाणात साहित्य होतं. बऱ्याच गाड्या अजून उभ्या आहेत, म्हणजे अजून 2 दिवस पुरेल एवढा कोरडा शिदा पण आमचा अजून शिल्लक आहे. पाण्याच्या बॉटल पण पाहिजे तेवढ्या आहेत. पहिल्या दिवशी अशी परिस्थिती होती की आमच्या लोकांना प्यायचं पाणी मिळत नव्हतं. या सरकारने खऱ्या अर्थानं आजूबाजूच्या 10-15 किलोमीटरवरची दुकानं बंद केली. आज त्या व्यावसायिकांचं देखील नुकसान होते. त्यांची दुकानं चालू असती तर त्यांना देखील याच्या माध्यमातून रोजीरोटी पण मुंबईकरांना मिळाली असती. मग ते सर्व धर्माची लोक या ठिकाणी आहेत, परंतु सरकारने आमचं पाणी बंद केलं, टॉयलेटची व्यवस्था बंद केली पहिल्या टप्प्यामध्ये. त्या व्यतिरिक्त जेवणाची, नाश्त्याची दुकानं बंद करण्याचं, चहाची दुकानं बंद करण्याचं काम केलं. म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मोठ्या संख्येने जेवणाचं साहित्य, जेवणाचा शिदा हा एक जबाबदारी म्हणून प्रत्येक मराठा बांधवांसाठी या ठिकाणी दाखल झाला आहे. आणि आता आम्हाला वाटतं काल एवढं जेवण आले की जवळपास अर्ध्या मुंबईला मराठा बांधव जेवू घालतील एवढं जेवण आमच्याकडे उपलब्ध आहे आता. मग त्यामुळं कितीही सरकारने कसेही प्रयत्न केले, नाक दाबण्याचा प्रयत्न केला, तरी देखील मराठा बांधव शांत बसणार नाही. तुम्ही इथं पाहिजे तेवढी दुकानं बंद करा, आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आणून आमच्या बांधवांची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही. सर, आता हे 2-3 दिवस झाले अन्न पुरवठा चालू आहे. अजून जर 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जर असंच चाललं तर मराठ्यांना अन्न पुरेल का? हा इथं आलेला सगळा गरजवंत मराठा आहे, हा सगळा शेतकरी वर्ग आहे. तुम्ही दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन पाहिलंय, ते वर्षभर चालू शकलं. तर महाराष्ट्रातली ही मायभूमी तर उभ्या देशाला अन्न पुरवू शकते. वर्षभर जरी आंदोलन चाललं तरी पाहिजे तेवढा पुरवठा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नाही. काय वाटतं दादा, आरक्षण किती महत्वाचं आहे आणि सरकारने द्यायला पाहिजे का? काय वाटतं याबद्दल? आरक्षण तर अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही आता लोक बघतायत, जी लोक म्हणतात की मराठा समाज सदन आहे, मराठा समाजाला गरज नाही. तुम्ही आता भगवा पंचा घातलेली आमची लोक बघा, यांच्या चेहऱ्यांकडे बघा, यांच्याकडे गरज किती आहे. किंवा आमचे युवक वर्ग बघा, जे शिकलेत पण त्यांना नोकऱ्या नाही. आरक्षणामुळे 90% मार्क मिळालेला माणूस आज 7-8 हजारावर कॉन्ट्रॅक्टमध्ये कंपनीत कामाला जातो किंवा घरी शेती करतो. मुली मिळत नाही, आज लग्न नाही मुलांची, कारण मुलांना सरकारी नोकऱ्या नाही किंवा चांगल्या प्रकारची नोकरी नाही. आज आम्ही मुंबईत आलोय. मागच्या वेळेस एक अध्यादेश सरकारने काढला, आंदोलनाचा पहिला टप्पा आम्हाला वाटतं त्या ठिकाणी पूर्ण झाला. आता सरकारची जबाबदारी आहे की त्या अध्यादेशाची येणाऱ्या कालखंडात सरकारने 3 महिन्याचा अवधी मागितलेला, आज 1.5 वर्ष होऊन गेलं, तुम्ही अजून अंमलबजावणी केली नाही. त्याच अध्यादेशाची अंमलबजावणी याच त्रिकूट सरकारने करावी, एवढी आमची मागणी. आणि करत नसाल तर आज ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, हे मुंबईचं एक आर्थिक राजधानीचं सेंटर पॉईंट आहे. इथंच तुमचं शेअर बाजार आहे, तुमचं इथंच डायमंड मार्केट आहे, तुमचं महानगरपालिका असेल किंवा मोठमोठ्या कंपन्यांचं औद्योगिकरण याच ठिकाणी आहे. आज इथलं आपण पाहतोय की लोकांची, स्थानिक कंपनीत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली. आम्हाला वाईट पण वाटतं, पण दुसऱ्या बाजूने तुमचं आर्थिक जेव्हा आम्ही नाक दाबू, आज मंत्र्यांना मंत्रालयात कामाकरता यायचं पण आज अडचण वाटतेय. त्यांना जेव्हा येण्याची अडचण वाटेल तेव्हा जर अजून ही परिस्थिती पुढच्या 5-6 दिवसात अजून बिकट होईल की जर हे करू नाही शकले तर आम्ही मंत्रालयात पण शिरायला मागे पुढे बघणार नाही. मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये पण आम्ही शिरू. मला वाटतं सरकारने वेळीच जागावं, नाही तर जी परिस्थिती श्रीलंका, बांगलादेशची झाली ती मुंबईतनं मराठ्यांना भारताची, महाराष्ट्राची करायची वेळ आणू नये. ते सर, इतर लोक म्हणतात किंवा मराठी असं रेल्वे स्टेशनवर येऊन इतर लोकांना, प्रवाशांना थोडाफार त्रास होण्यापेक्षा तुम्ही मंत्रालय धडका, मंत्रालय जाम करा किंवा नेत्यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना जाम करा, अशा पद्धतीने बोलताय. काय वाटते तुम्हाला, मंत्रालयामध्ये जायला पाहिजे का मराठे? कसं आहे, मराठा हा संयमी नेतृत्व आहे आणि संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटलांची शिकवण आहे. म्हणून पहिल्या टप्प्यात अजून काही ती वेळ आमच्यावर आली नाही. पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशनवर का लोक गेली? धो पाऊस पडला, काहीच व्यवस्था लोकांची नव्हती. मग झोपण्यासाठी, टॉयलेटसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लोक नाईलाज म्हणून तिथे गेली. आम्हाला हाऊस नव्हती तिथं जायची, पण आम्ही तिथं गेल्यानंतर त्याही बांधवांना लागेल ती मदत आमच्या लोकांनी जेवणाची, पाण्याची केलेली आहे. म्हणजे मुंबईकर नागरिकाला पण, आमच्या मराठा बांधवांना पण मदत केली.
आता जर सरकार अजून वेळ वाढवत गेलं तर नक्कीच जी लोकांना वाटते की मंत्र्यांच्या घरात गेलं पाहिजे, मंत्रालयात घुसलं पाहिजे, सगळी गाणी वाजतील. सरकारने आमचा जर अंत पाहिला तर तेही तुम्हाला चित्र बघायला मिळेल. मी तेच सांगतोय, बांगलादेश, श्रीलंका सारखी परिस्थिती मराठ्यांकडून महाराष्ट्रात सरकारने आणण्याची वेळ आमच्यावर आणू नये. नाहीतर ना आम्ही सगळ्यांचे दरवाजे बंद करू, मंत्र्यांना फिरकू देणार नाही. तुमचं अधिवेशनातलं विधानसभेतलं कामकाज बंद पाडण्यापर्यंत वेळ येईल. शेवटचा प्रश्न सर, मराठी इथं जे आंदोलन चालू आहे तर सुरुवातीला मुंबईकरांनी बी भरपूर अन्न मराठी लोकांना, इथल्या मराठ्यांना खाऊ घातलं किंवा दिलं, मग ते प्रत्येक समाजाने दिलं समजा, तर काय बोलाल मुंबईकरांसाठी? मुंबईकरांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि एक दिलगिरी पण व्यक्त करतो की मुंबईकर हा माणूस म्हणतात की मुंबई ही 24 तास चालू असते. कारण रात्री 2 वाजू 4 वाजू कुणी ना कुणी कामधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो. आज इथं 90% समाज हा गरीब आहे, मोजकी 5-10% लोक ही श्रीमंत असतील, पण या गरीब लोकांच्या जीवावर आज मुंबई चालू आहे. बहुतांश आमचा कामगार वर्ग आहे, मग तो सर्व जाती धर्मांचा असेल. त्यांनी काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही, त्यामुळे दिवसभर त्यांना बाहेर पडावं लागतं. आमच्या आंदोलकांमुळे काही व्यत्यय त्यांच्या दैनंदिन जीवनात निश्चितपणे आला असेल, पण आमचा 70 वर्षाचा लढा आहे. म्हणून माझी मुंबईकरांना हात जोडून विनंती आहे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला होणाऱ्या त्रासाची, पण थोडे दिवस आमच्या समाजाच्या या 6 कोटी जनतेच्या भविष्यासाठी थोडी कळ काढा. आम्ही तुमच्या उपकारांची निश्चितपणाने जाणीव ठेवू आणि तुम्ही जी मदत आता मुंबईकरांनी देखील या ठिकाणी केली त्याची जाणीव मराठा बांधवांना राहील. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST आतापर्यंत एवढं कधी जाम झालेलं नाही, हा जवळपास इतिहासच आहे. तर काय वाटेल आता, हे ट्रक आणि हे जे बोलेरो गाड्या आहेत हे जवळपास मुंबईमध्ये या भागात कधीच आलेल्या नाही आहेत, तर हे आज तुम्हाला इथं बघायला भेटतात. असे ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉल्या हे फक्त मराठा आरक्षणामुळे. तर काय बोलावं? खरं तर अनेक वर्षांपासूनची ही लढाई आहे आणि ही लढाई लढत असताना मराठा समाजाच्या देखील अनेक मागण्या ज्या आहेत त्या सरकार पूर्ण करत नसल्यामुळे लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे. आणि ज्यावेळेस मराठा समाज एक मनाशी खुणगाठ बांधतो त्यावेळेस लाखोच्या संख्येने बाहेर पडतो आणि त्याचंच हे ज्वलंत उदाहरण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून जो मराठा समाज आलेला आहे तो मराठा समाज या ठिकाणी आले असल्यामुळे ही सगळी गर्दी झालेली आहे. पण मराठा समाजाची देखील इच्छा नाही आहे की इथल्या लोकांची दैनंदिन जी काही परिस्थिती आहे ती बिघडली पाहिजे अशी मराठा समाजाची अजिबात भावना नाही आहे. पण मराठा समाज देखील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेले आहे. आमचे शेकडो मराठा बांधवांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्या सर्व गोष्टीची शिदोरी घेऊन हा मराठा समाज आपल्या भविष्याच्या पुढच्या पिढीसाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबर असण्याची ही एक मराठा समाजाने संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला जाणीव करून दिलेली आहे. आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मराठा समाज एक खूनगाठ बांधून आलेला आहे की 8 दिवस लागू, 15 दिवस लागू, महिना लागू, मात्र आम्ही या ठिकाणून हलणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय एकही इंच पाठीमागे हटणार नाही. ह्या मनाशी खुणगाठ बांधून मराठा समाज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ताकदीने उपस्थित राहिलेला आहे. धन्यवाद दादा. तर आज आपण पाहतोय की CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आतापर्यंत कधी जाम झालेलं नव्हतं. हे फक्त मराठा आरक्षणामुळे एवढं सगळं जाम झालेलं आहे. आणि जसं आपण जन्मकौल घेतलेला आहे, मत घेतलेलं आहे की इतर कुठल्याही प्रवाशाला असू द्या किंवा इतर कुठल्याही जातीच्या लोकांना अजिबात त्याचा त्रास नाही आहे असं लोकांचं मत आहे. काय नाव आहे दादा आपलं आणि काय बोलाल मराठा आरक्षणासंदर्भात? माझं नाव आनंदा साधू पांडमन, आम्ही राजगुरुनगरवरून आलो, पुणे जिल्ह्यातनं. तुम्ही म्हणता मराठा समाज या ठिकाणी बहुसंख्येने आला आहे, तिथं मुंबई पूर्ण जाम झाली. परंतु आमच्या मराठा संघाला समजा वानखेडे स्टेडियम जर दिलं असतं तर आमच्या सर्व मराठी बांधवांचे या ठिकाणी राहण्याची सोय झाली असती, बसण्याची सोय झाली असती. आज CST ठिकाणी पावसामध्ये आम्ही या ठिकाणी उभं राहतो आणि उभं राहून पावसामध्ये उभं राहून सुद्धा आम्हाला आरक्षण मिळत नाही. कशासाठी करतो? आमचे अनेक बांधव अनेकांच्या नोकऱ्यांसाठी, अनेकांच्या व्यवसायासाठी, म्हणजे शिक्षणासाठी आज आम्हाला मूलभूत गरजेसाठी आज गरज आहे आरक्षणासाठी. त्यासाठी हे मराठ्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि आमचा हक्काचा आरक्षण आहे ते कुणाच्या बापाचं नाही. कारण की आज स्वातंत्र्यासाठी किती अनेक चळवळ झाल्या, यामध्ये सर्व अग्रसर जर असेल तर मराठा बांधव असेल ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी म्हणजे राजकार्यकर्त्यांनी आज भावना व्यक्त केल्या पाहिजे. आपण प्रत्येक जण काय करतो, आपली पोळी भाजून घेतो. हे न करता आज जर समाजाचा जर विचार केला, आज प्रत्येक कार्यकर्ता जर आज मराठा बांधव या ठिकाणी घरून जर निघालाय
तर घरून निघाला आज मला सांगा 500-600 किलोमीटरवरून या ठिकाणी पायी आलेलं आहे. त्यानंतर आल्यानंतर मुंबई ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर सुविधा करून दिली पाहिजे होती, परंतु या शासनाने कुठल्याही प्रकारची शासनाने आपल्या या ठिकाणी सुविधा करून नाही दिली. याबद्दल मराठा बांधवांच्या खूप तीव्र वेदना आहे. परंतु संयम ठेवून आतापर्यंत संयम ठेवला, परंतु महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. निश्चितच दादा, एवढा मोठा लाखोचा समाज इथं आलेला आहे, त्यामुळे काहीतरी सुविधा पाहिजे होती. असं ऐकण्यात आलं की दुकानं बंद केली, पाण्याचे स्टॉल्स बंद केलेत असं ऐकण्यात आलेलं आहे. म्हणून हा मराठा समाज सगळा अन्नधान्य केळी वगैरे घेऊन जे काय असतील ते इथं धडकलेलं आहे. आणि काही प्रमाणात आपण बघितलं तर 1-2 ठिकाणी टॉयलेटच्या काही गाड्या दिसत आहेत. तर एवढा मोठा लाखोंचा हजारोंचा लाखोंचा समाज सकाळी जे काही शौचालयाची व्यवस्था आहे ते जाणार कुठे, हा नक्कीच प्रश्न मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आणि सरकारने लवकरच याच्यावर दखल घ्यायला पाहिजे, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच निर्माण इथं होईल. मी रिपोर्टर दीपक बोर पाटील, प्राईड न्यूज इंडिया.